चला राजांनो, नवोदय स्कॉलरशिप व NNMS परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या आरशातील प्रतिबिंब या घटकावरील प्रश्न आज आपण पाहणार आहोत. एक क्वेश्चन राहिला, कंप्लीट करून नेक्स्ट पेज घेऊ. ठीक आहे. इथं डावीकडे एक्स आपल्याला कुठं पाहिजे? उजवीकडं. सगळीकडे एक्स उजवीकडे. त्या दृष्टीने सगळे बरोबर आहे. हा रंगवलेला वर्तुळ डावीकडून 2 नंबरला आहे, तो उजवीकडून 2 नंबरला पाहिजे. याच्यात रंगवलाच नाही, रेखांकितच केला नाही, म्हणून त्याला कॅन्सल केला आपण. ठीक आहे. बरोबर चिन्ह डावीकडून 3 नंबरला आहे, आता उजवीकडून 3 नंबरला पाहिजे. आहे, सगळीकडे आहे. गुणिले चिन्ह डावीकडून 1 नंबरला, इकडे उजवीकडून 1 नंबरला पाहिजे. झालं, इथपर्यंत क्लिअर आहे. आता बाळांनो लक्ष द्या, ह्या ज्या रेषा असतात अशा, त्या आरशात बघितल्यानंतर अशा दिसणार तुम्हाला. मग मला सांगा, ह्या वर्तुळातल्या अशा दिसणाऱ्या रेषा इकडे वर्तुळात कशा दिसतील? अशा दिसतील. अशा रेषा कुठं आहे? तिथं आहे का? इथं आहे असं दिलंय, कॅन्सल करून टाका. इथं तर सरळच केलंय, कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 4, डी ऑप्शन करेक्ट. समजलंय सगळ्यांना? पक्का? चला पुढे जाऊ. स्वराज, तुमच्या रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. जिथं रेंज येते व्यवस्थित घरात बघा, तिथं जाऊन बसा. चला, बी डावीकडे आहे. बी कुठं जाईल? उजवीकडे जाईल. सगळीकडे आहे. इथं बी उजवीकडे आहे का? नाही. इथं मगाशी आपण शिकलोय, बी बघा आहे असं दिलाय, म्हणून कॅन्सल करून टाका. या दोन्ही मध्ये बी योग्य आहे. तर ई असं आहे, सरळ आहे. हा ई कसा दिसणार आहे आपल्याला? असा दिसेल. असा ई कुठे आहे? इथं सरळच दिलाय, म्हणून याला कॅन्सल करून टाका. ऑप्शन ए इज करेक्ट. 2021 चा प्रश्न. समजलाय सगळ्यांना? ठीक, पुढे चला. सगळे गोल 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 दिले. तिथं 3 गोल आहेत, तिथं 2च गोल बाहेर दिसले आम्हाला, म्हणून हे कॅन्सल करून टाकलं मी. पुढे जाऊ. एक गोल आहे ना, एक गोल डावीकडे आहे, एक गोल डावीकडे आहे. जर असे 2 पार्ट केले तर डावीकडे एक गोल, इकडे एक गोल उजवीकडे पाहिजे. एक गोल उजवीकडे कुठे आहे रे बाळांनो? फक्त इथं आहे. याला म्हणायचं गप्प बस. संपलं. किती सोपं? 10 सेकंद, 10-20 सेकंदात उत्तर येतं. फक्त एक दृष्टिकोन तुमचा तयार व्हायला पाहिजे, आणि तो दृष्टिकोन तयार करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी एका प्रकारच्या कमीत कमी 200-300 आकृत्या सोडवायला पाहिजे. त्यावेळी तुमचा दृष्टिकोन डेव्हलप होईल, हळूहळू तुमची नजर. ठीक, पुढे चला. बघा, हा न रंगवलेला वर्तुळ आहे, तो डावीकडे. तो कुठे जाणार आहे? उजवीकडे जाणार आहे. बघा, इथं डावीकडेच राहिला, हा कॅन्सल. इथं डावीकडे, हा कॅन्सल. दोन्ही ठिकाणी ठीक आहे. हा जो पार्ट आहे हा खाली आहे, तो खालीच पाहिजे, वरती जाणारच नाही. संपलं. समजलंय सगळ्यांना? चला पुढे. पुढचा प्रश्न, झेड दिलाय. हा, आरशामध्ये झेड आहे असं दिसेल का रे? नाही. याला जर आपण अशी चोच काढली तर ती चोच डावीकडे, ती कुठे जाईल? उजवीकडे जाईल. याला कॅन्सल करून टाका ना त्याच्यावर. हा हा, या वरती झेडच्या वरच्या बाजूवरती एक बाण आहे उभा. तो बाण कधी खाली येईल का आरशात? नाही येणार, तो वरतीच राहील. इथं खाली केला म्हणून याला कॅन्सल करून टाका. ही आकृती 2019 चा प्रश्न. समजलंय? पुढे चला. हा प्रश्न पण खूप सोपा आहे. रेखांकित भाग डावीकडे आहे ना, तो वरती आहे की नाही?
मग हा वरचा जो रेखांकित भाग आहे तो उजवीकडे जाणार. वरचा रेखांकित भाग उजवीकडे असणार. इथं वरती आहे का? नाही, हा कॅन्सल. इथं नाही, हा कॅन्सल. ह्या दोन्ही पैकी एक असू शकतो बा. ठीक. आता बघा, हा जो अर्धचंद्र आहे तो डावीकडे आहे. तो कुठं पाहिजे आपल्याला? कुठं पाहिजे? उजवीकडं. इथं उजवीकडे अर्धचंद्र आहे का? नाही, याला कॅन्सल करून टाका. ऑप्शन बी. ठीक. पुढे चला. हा, उत्तर सांगायला तुम्ही लागला तर मग सगळेजण सांगतील आणि जे नवीन मुलं आहेत ज्यांना गरज आहे त्यांना काही समजणार नाही. ते आता बेसिक आहे. हा, तुम्ही ज्यावेळी आपण वर्गात घेतोय त्यावेळी सांगू शकता उत्तर, हे की नाही? आता सगळा गोंधळ उडतोय मध्येच माईक ऑन केला की तुम्ही. ठीक. लक्ष द्या. हा जो न रंगवलेला त्रिकोण आहे तो उजवीकडे आहे. वरती आहे, उजवीकडे आहे. तो वरतीच राहील, डावीकडे येईल. इथं आहे का? नाही. इथं आहे. इथं आहे का? नाही. इथं नाही. हा पार्ट महत्वाचा आहे. एवढा जरी तुमच्या नजरेला आला तर तुमचं सगळं बरोबर आलं म्हणायचं. समजलंय? जाऊया पुढं. सरळ जेवण करून बघ. पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. एकच राहिलाय बरं. ए डावीकडे आहे, ए उजवीकडे पाहिजे. सगळीकडे दिलाय. ठीक आहे. हा, पण ए उलटा होईल का राजांनो? नाही होणार. ए उलटा होणार नाही, म्हणून याला कॅन्सल करून टाका. राहिले 3 पर्याय. आता व्ही जो आहे तो व्ही पण उलटा होणार नाही. इथे उलटा केला म्हणून याला कॅन्सल करा. हा, आता पीचं प्रतिबिंब आपल्यासाठी महत्वाचं आहे. पी बघा असा आहे. तो कसा दिसेल? असा दिसेल. कुठे? कुठं आहे? पर्याय क्रमांक बी मध्ये. समजले सगळ्यांना? पक्का? चला. चला. याच्यामध्ये जे बाण वरती आहेत ते वरतीच राहणार. हा कॅन्सल करून टाका. हा रंगवलेला डार्क शेड आहे ना, रंगवलेला भाग तो उजवीकडे आहे. तो कुठे जाईल रे? डावीकडे जाईल. याला कॅन्सल करून टाका. याला कॅन्सल करून टाका. डायरेक्ट कॅन्सल. ठीक आहे. पुढे चला. हा जो बाण आहे तो उजवीकडे आहे, वरती आहे. तो डावीकडे येईल, वरतीच राहील. याला कॅन्सल करून टाका. हा आहे, हा आहे, हा. ठीक. चला आता याच्या आतमध्ये जाऊ. जर समजा याच्या आतमधला हा जो पार्ट आहे त्याला आपण आरशात बघितलं तर असा दिसेल. कुठे आहे? हे कॅन्सल करून टाका. हे कॅन्सल करून टाका. फक्त पर्याय बी मध्ये. समजतंय? पक्का? हा पार्ट आता लक्ष द्या खूप व्यवस्थित, कारण आजचा क्लास बराच वेळ चालेल. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो थोडा किचकट आहे. पाण्यातलं प्रतिबिंब घेतो आपण आणि थोड्याशा किचकट आकृत्या घेतोय त्याच्यात. तर मग त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. जर आता लक्ष दिलं तर, जर नाही लक्ष दिलं तर नाही समजणार. पुढे चला. चला, ही रेषा अशी आहे, अशी रेषा आहे, ती अशी होईल. म्हणजे हे कॅन्सल झालं. हे येईल, हे आणि हे. हा, आता ही जी रेषा आहे ही प्लेन आहे. याच्यावरती काय पाकळी वगैरे दिसते का तुम्हाला? नाही. म्हणजे याच्यावरती पाकळी दिसते म्हणून ह्याला कॅन्सल करून टाका. या दोन मध्ये एक आकृती आपली उत्तराची असेल. ठीक आहे. चला, हा जो पार्ट आहे
वरती आहे तो वरतीच राहील, फक्त कुठे जाईल, उजवीकडे जाईल. हा गोल उजवीकडे जाणार आणि हा चमचा डावीकडे येणार. गोल उजवीकडे कुठे आहे बघा, येत आहे, आणि चमचा डावीकडे. या दोन्ही मध्ये पण तसंच आहे. मग आता हा जो चमचा आहे त्याची चोच उजवीकडे आहे, त्याची चोच कुठं म्हणजे कुठं जाईल आता, डावीकडे जाईल. म्हणजे ही आहे असं राहिली आणि याला चोक करून टाका, पर्याय बी येईल. समजलं सगळ्यांना, पक्का? पुढचा प्रश्न. थोडस लक्ष द्या. ही जी आकृती आहे अशी ती अशी होणार आहे. म्हणजे ही ठीक आहे, ही ठीक आहे, ही ठीक आहे, हे काय होऊन जाईल, कॅन्सल. त्याच्या आतला जो हा पार्ट आहे हा तो कसा होईल, असा होईल. म्हणजे हा पण कॅन्सल. ठीक आहे. म्हणजे याला जर तुम्हाला बघा समजतंय का, याचे तोंड कुठं आहे, डावीकडे आहे. याचं तोंड कुठं होणार आहे, उजवीकडे. ते डावीकडे दिलं म्हणून याला आपण कॅन्सल केला. हा आता पुढे चला. एकदम टोकाचा भाग रंगवलेला आहे का इथं प्रश्नाकृतीत, नाही. इथं एकदम टोकाचा भाग रंगवलाय म्हणून याला कॅन्सल करून टाका, पर्याय बी येतो. समजतंय? पुढे चला. हा चौकोन आहे, हा उभा आहे, आडवा कधीच होणार नाही, याला कॅन्सल करून टाका. याच्या आतमध्ये बघा, ही तर आकृती लगे, या दोन आकृत्या कॅन्सल होऊन गेल्या. हा याच्यामध्ये काय आहे, डावीकडनं 2 नंबरला रंगवलंय वरती, मग वरती उजवीकडून 2 नंबरला रंगवायला पाहिजे. उजवीकडून 2 नंबरला येत आहे, याला कॅन्सल करून टाका. समजलं सगळ्यांना, पक्का? ठीक, पुढे चला. याच्यामध्ये काही अवघड नाही. हे सुद्धा हा छोटा त्रिकोण आहे ना, डावीकडे, तो कुठं पाहिजे, उजवीकडे. छोटा म्हटला मी बाळांनो, हा त्रिकोण कुठे आहे, वरती आहे, वरतीच राहील, फक्त डावीकडे, सॉरी उजवीकडे जाईल. डावीकडे आहे तर तो उजवीकडे जाणार आहे, इथं आहे उजवीकडे. हा मोठा त्रिकोण दिसतोय, हा आहे, हा आहे. आता याच्यामध्ये यस आहे, याच्यामध्ये यस आहे. इथं तुम्हाला यस नाही दिसत, इथं वेगळंच काहीतरी दिसतंय, म्हणून ते कॅन्सल करून टाका, लगेचच कॅन्सल करून टाका. अजून लक्ष द्या व्यवस्थित. हा बॉक्स आहे ना तो उजवीकडे आहे, हा बॉक्स डावीकडे आला. हा डावीकडे आला, याचं प्रतिबिंब कसं दिसेल तुम्हाला, असं दिसेल. आणि याच्या असं हे असं दिसेल. आणि हा जो पार्ट आहे तो कुठे जाईल बघा, सांगा पटकन. इथे येईल, येईल का, ठीक आहे. पर्याय सी करेक्ट. समजलंय का हे, पेजवरील सगळे प्रश्न क्लिअर झाले. नेक्स्ट पेज घेऊ. चला, एक सुंदर चेहरा दिलेला आहे. त्याचे 2 केस आहेत ना, ते डावीकडे उडत आहेत. ते टकलूचे 3च केस आहेत, त्या टकलूला 2 केस आहेत ते डावीकडे उडतात. आता 2 केस त्याचे उजवीकडे उडायला पाहिजे. आरशात बघितल्यानंतर हे चुकलं, हे बरोबर, हे बरोबर, हे बरोबर. पण त्याचे हे 2 आणि हे 1 जे 3 केस जुळलेले नाही, हे तर त्यांनी जुळलेले दाखवले. नाराज पण दिसतोय का काय माहित नाही, पण त्याला कॅन्सल करून टाका. हे 2 बघा,
आता इथं एकाच दिशेला बघतोय तो तिरकं डोळा करून. इथं काय म्हणजे दोन्ही नजरा आत मिळवल्या म्हणून याला म्हणायचं तू गप्प बस. पर्याय क्रमांक 4. पुढे चला. ती कोण आहे? वरचा भाग वरती राहणार आहे, चौकोन वरतीच राहणार, चौकोन कधीच खाली जाणार नाही म्हणून हे दोन कॅन्सल राहिले. हे दोन. हा, याच्यामध्ये काय फरक केला बघा, दोन आकृत्यांमध्ये काय बदल आहे तुम्ही सांगा. हा जो चौकोन आहे लक्ष द्या, या बाजूच्या जवळ आहे, जवळ, मध्यभागी नाही. आणि इथं काय केलंय, इथं काय केलंय, तिथं खाली नेलाय मध्यभागी म्हणून हाय. समजतंय का नाही? पुढं धनुष्यबाण आहे, बाण वरतीच राहील, बाण खाली जाणार नाही. हा कॅन्सल करून टाकू, हा कॅन्सल करून टाकू, हा पण कॅन्सल करून टाकू, हा येईल ऑप्शन सी. समजलंय सगळ्यांना? यार ठीक. चला ती आकृती माझ्याकडनं सांगताना चुकली. इथं काय दिलं तुम्हाला, एकच मिनिट, ही आकृती पुन्हा सांगतो. इथं काय दिलं तुम्हाला, पाण्यातलं प्रतिबिंब दिले. सॉरी, हा त्रिकोण खाली येईल, हा कॅन्सल होऊन जाईल, हा वरती, हा कॅन्सल, हा कॅन्सल आहे, पर्याय बी. ठीक आहे. हा, माझ्याकडनं मी आरशाच्या प्रमाणे सांगितलं, इथं पाण्यातलं प्रतिबिंब आहे. ठीक, पुढे चला. 33वा प्रश्न. हा जो डार्क केलेला बाण आहे, हा डार्क केलेला बाण तो कुठं आहे रे, डावीकडे. तो कुठे जाणार आहे, उजवीकडे, पण वरतीच असणार आहे. इथं जर खाली आला, इथं खाली आला, हा पण कॅन्सल, आणि हा डावीकडेच आहे तो कॅन्सल, याला उजवीकडे न्यायचं आपल्याला, या दोन मध्ये येतील. हा न रंगवलेला पार्ट वरती आहे, वरतीच राहील. आणि डबल बाण कुठंच नाही, इथं डबल बाण दिला म्हणून हा कॅन्सल करून टाका. इकडे पण बाण आहे, इकडे पण बाण. ठीक, चला पुढं. पुढचा प्रश्न. चल, 34वा. छान, एक फुल दिले बघा, सगळ्या पाकळ्या वरतीच आहेत, फक्त पाकळ्यांमध्ये थोडासा बदल आहे. बघा काय बदल आहे. ह्या पाकळ्या जरा वेगळ्याच आकाराच्या दिसतात, त्यांना कॅन्सल करा. आता हा जो पार्ट आहे, ही जी वेल आहे त्याची, ती उजवीकडून आहे, ती आपल्याला डावीकडून पाहिजे. इकडे उजवीकडून आहे म्हणून कॅन्सल केलं आपण. आता इथे डावीकडून आली. पण बाळांनो, हे ज्यावेळी असं आहे तर ते आरशामध्ये कसं दिसणार आहे, खाली तोंड जे आहे ते कुठं दिसणार, उजवीकडे दिसणार, असं दिसणार. हे असं कुठे बघा, पर्याय बी मध्ये. त्याला कॅन्सल करून टाका. त्यांनी जसं आहे तसंच दिला हा पार्ट, हा पार्ट ही पहा, इथं जसं आहे तसंच दिला म्हणून हा कॅन्सल करून टाका. पुढे चला. हा, आता इथं सुलटा पी आहे, म्हणजे जसं आहे तसं आपला पी, ओरिजिनल पी इथे दिलाय. तो कुठे आहे, डावीकडे, खाली आहे, खालीच राहील, फक्त उजवीकडे जाईल. उजवीकडे सुलट पी कुठे आहे, इथं इथं आहे, हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला. आर, सॉरी 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 सॉरी, हा काय होणार आहे, पी खालीच राहील, फक्त पीचं प्रतिबिंब दिसेल. पीचं प्रतिबिंब इथं आहे, असा पी दिला म्हणून कॅन्सल, हे पीचं प्रतिबिंब राहील. ठीक आहे. आरचंही प्रतिबिंब त्यांनी बरोबर दिलंय, तो उजवीकडे आहे,
तो डावीकडे गेला आणि खालचा खालीच राहिला. आता वरती चला, हा सुलटा पी आहे, सॉरी उलटा पी आहे, तो काय होणार आहे? सुलटा. डावीकडे आहे तो कुठे जाईल? उजवीकडे. हा कॅन्सल करून टाका, ऑप्शन सी. समजले सगळ्यांना? त्याच्यानंतर हा 36वा प्रश्न बघा, नीट लक्ष द्या. ही जी चोच आहे, इथं आपण डोळा काढू एक सुंदर. चला, हा ही जी चोच आहे ती डावीकडे खाली आहे, खालीच राहील. डावीकडे आहे, उजवीकडे जाईल. उजवीकडे चोच कुठे आहे? इथं आहे, इथं आहे. याला कॅन्सल करून टाका. ठीक. हम्म. हे जे पंख आहेत बघा, या पंखांचा आकार तुमच्या लक्षात आला असेल. असा आकार नाही. ठीक, असा आकार नाही, त्याच्यामुळं हे कॅन्सल झालं. चल, लक्ष द्या. पाच आहे, 5 7 3 वरती आहेत, ते वरतीच राहणार बाळांनो, खाली येते. सॉरी सॉरी सॉरी, हा सॉरी. काय बदल आहे सांगा बरं मागच्या आणि याच्यात? हा, पाठीमागच्या आरशात होतं हे कसं आहे? पाण्यातलं प्रतिबिंब दिलं. हा, म्हणून 5 7 3 वरती आहे, ते कुठे येणार आहेत? खाली. तर एक गंमत सांगतो तुम्हाला, हे 5 डावीकडे आहे, ते उजवीकडे जाईल का? नाही जाणार, सगळीकडे डावीकडे राहील. फक्त आता हा 5 आहे ना, असा होता, आता पाण्यात कसा होईल? असा. बरोबर आहे. मग असा 5 कुठं दिसतोय? इथं आहे, इथं आहे. हा कॅन्सल करून टाका, आणि हा पण नाही, हा आहे. 3 उजवीकडचा उजवीकडेच राहील. ठीक आहे, तिन्ही ठिकाणी योग्य आहे. 7 कसा असेल? असा असेल, तर तो कसा दिसेल? असा दिसेल. म्हणजे हा 7 चुकला, हा तर आहे असाच दिलाय म्हणून तो चुकला. पर्याय येईल. समजले? पुढे चला. गणपती बाप्पाचं नाव आले, गणेश. हो. आता इथं मात्र आरशातलं आहे. ग डावीकडे आहे, ग कुठे जायला पाहिजे? उजवीकडे जायला पाहिजे. हे चुकलं. हे डावीकडेच आहे, हे चुकलं. इथं उजवीकडे आहे, इथं उजवीकडे. आता बघा, न चा जो मात्रा आहे तो बघा इथं गोलावरती दिला म्हणून हा चुकला. हा बरोबर पर्याय. पुढे चला. मगाशी आपण शिकलोय, हा जो यस आहे बघा, हा यस आहे तो कसा होणार आहे? बोला. असा होणार, बरोबर. आता असा यस कुठकडेच राहिला या दोन्ही मध्ये? हा, या दोन्ही मध्ये काय फरक दिसतो बघा. आता ह्या ज्या रेषा आहेत त्या उभ्या आहेत, इथं कशा दिल्या? त्या तिरक्या दिल्या, म्हणून हा कॅन्सल. पर्याय क्रमांक 4 आहे. समजतंय? पक्का? ठीक. चल, आरशातला आहे. हे बाणांची दिशा उजवीकडे असली तर ती बाणांची दिशा कशी होईल बाळांनो?
डावीकडे होईल आपली ही कॅन्सल. दोन्ही टोक आपली रंगवलेली आहेत, इथं न रंगवलेलं आहे म्हणून कॅन्सल करा. हे पण कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 4. चला पुढे. हा जो वर्तुळ आहे तो उजवीकडे जाईल. ही आडवी रेषा आहे ती आडवीच राहील का उभी होईल? आडवीच राहील. हा मग ही इथं उभी आहे म्हणून कॅन्सल करून टाका. हे 3 मधला चौकोन आहे, चौकोन मध्येच राहील ठीक आहे. पण याचा रंगवलेला पार्ट कसा आहे? डावीकडे आहे. कुठं? डावीकडे. रंगवलेला पार्ट उजवीकडे पाहिजे. हा खाली गेला म्हणून कॅन्सल केला. हा खाली आहे म्हणून कॅन्सल केला. हा वरती आहे. बरोबर आहे. समजले? इथं इथं बघा आता थोडा आपल्याला बदल करावा लागेल. इथं पाण्यातलं प्रतिबिंब आहे. पाण्यातलं प्रतिबिंब असेल तर डावीकडेच राहणार आहे, म्हणजे 2 हे डावीकडेच राहणार आहे. इथं चुकला मध्ये गेला म्हणून. ठीक आहे. 2 डावीकडेच आहे, 4 मध्ये आणि 6. आता हा जो 2 आहे तो पाण्यात कसा दिसेल बघा? असा दिसेल. हा इथं आहे, इथं आहे. हा चुकला. हा आरशातला 2 दिला म्हणून चुकला. हा 4 आहे ना, तो 4 पाण्यात कसा दिसणार आहे बघा? तो कसा दिसेल? उभी रेष असा दिसणार. फक्त एक काम करायचं, ही जी उभी रेष आहे ती उजवीकडे आहे, ती उजवीकडे जर राहायला पाहिजे होती. ही डावीकडे आली म्हणून चुकली. पर्याय क्रमांक 2 येणार बी. समजलंय सगळ्यांना? पक्का? ठीक. ऑनलाईन क्लासच्या नावाखाली टाइमपास करू नका. लक्ष द्या थोडस व्यवस्थित, कारण हा पार्ट पुन्हा एवढा व्यवस्थित ऑफलाईन पद्धतीने शिकवता येत नाही. लास्ट क्वेश्चन आहे पहा. 7 आहे, आरशातलं दिलंय बघा. हे 7 आहे, हे कसं होणार आहे आरशात आपले? अशा पद्धतीने येईल. हे कॅन्सल, हे येईल, हे कॅन्सल खाली आला म्हणून, आणि हे जसं आहे तसं दिलं म्हणून कॅन्सल. ऑप्शन बी. सगळ्यांना आरशातलं प्रतिबिंब समजलंय का? थोडेसे प्रश्न राहिलेत. थोडे प्रश्न राहिलेत अजून. हा ते प्रश्न बस, ते प्रश्न तुम्ही सोडवायचे. हम्म. 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 झालं का अपलोड? ठीक आहे. पुढचे प्रश्न जे आहेत, एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. तुम्ही 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. लेफ्ट व्हायची काही गरज नाही, लगेच आपण स्टार्ट करतोय. पुढे पुढे आपल्याला पाण्यातलं प्रतिबिंब करायचं आहे, आणि त्यानंतर मग तंतोतंत जुळणारी आकृती जेवढं शक्य आहे तेवढं 5 वाजेपर्यंत करू. फक्त मोजून तुम्हाला 5 मिनिट वेळ दिला जाईल. आता 3:23 वर 3:30 आपण परत येतोय. 7 मिनिट. ठीक आहे. असं सगळं राहू द्या. तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं असेल पिऊन घ्या. मी पण थोडस पाणी पितो. अरे क्वालिटी बस करू
पाण्यातलं किती आहेत आपलं? हे 28 आहेत पाण्यातलं, बरोबर ना? एक 20-25 घेऊ. मग बाकी किती आहेत सगळे पोरं? बघा मगाशी ना, नाही ती सगळी जॉईन झाली. सहज 100 पर्यंत सहज जायला पाहिजे. होय भावानी, जायला पाहिजे. करेक्ट 1 तास झाला चालू होऊन. 2:15 का 2:16 चालू होते करेक्ट. स्टँड बार आहे बरं का, हे स्टँड मागवून देतो. हे आणले फोटोग्राफर मागून, ओरिजिनल आहे रे. काही बी होती मजबूत आहे ती, काही त्याला लय मिळमिळ आहे ती. एवढं मजबूत नाही, हे लय मजबूत आहे. हाईट पण वाढवता येते. कॅमेरा होते त्याला म्हणून मजबूत असते. कॅमेऱ्याचं वजन झेपण्यासाठी ते मजबूत आहे एवढं. पण आपण मोबाईलला जो वाट लावला होमवर्क करायला खेड्याने प्रामाणिक आला आपण. जमू दे नाही जमू दे, प्रयत्न करतोय ना, करतोय का नाही? तुमच्यासारखं नाही अहो सर, ते जमत नाही. नाही नाही बघते तुम्ही जे ओपन करून बघा, कसल्या तरी येड्या वाकड्या प्रश्नांनी ते करणार पूर्ण. रेकॉर्डिंग